हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवायसर. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत क्लास 10 2026 बॅच साठी सायन्सचा अपडेटेड सिलेबस कोणता राहणार आहे, तुम्हाला कोणत्या प्रकारचा टेक्स्टबुक राहील, कोणत्या टेक्स्टबुक मधले कोणते चॅप्टर येणार आहे, कोणता चॅप्टर किती मार्क्स साठी येणार आहे, सगळा काही आपण सायन्स 1 आणि सायन्स 2 या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आता बघू आपण सायन्स 1 चा तुमचा टेक्स्टबुक कोणता राहणार आहे. सो तुमचा जो आहे टेक्स्टबुक अशा प्रकारचा काही त्याचा फ्रंट पेज तुम्हाला दिसू शकते म्हणजे दिसणारच आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्टँडर्ड 10 पार्ट 1. आता कोरोना बॅच मध्ये काही जो पार्ट आहे तो कट झाला होता, पण तुम्हाला जो आहे तो कोणताच पार्ट कट नाही. सगळ्याचा सगळा या टेक्स्टबुक मधून तुम्हाला पेपर जो आहे 40 मार्कचा पेपर तुम्हाला या टेक्स्टबुक मधूनच तुम्हाला भेटणार आहे. त्याच्यामुळे हा जो आहे हा तुमचा टेक्स्टबुक चांगल्या प्रकारे तुम्हाला आता अभ्यास करायचा आहे. बघा, आता हा तुमचा टेक्स्टबुकचा फ्रंट पेज राहील. सायन्स 1 मध्ये दोन प्रकारचे आपला जो पूर्ण सायन्स 1 आणि सायन्स 2 आहे तो टोटल 4 भागामध्ये डिवाइड झाला आहे. तुम्हाला माहित आहे का कोणते 4 भाग आहेत ते? जर माहित असेल तर पटकन तुम्ही व्हिडिओला पॉज करा आणि कमेंट मध्ये सांगा की सायन्सचे 4 भाग कोणते कोणते आहे. मी या व्हिडिओमध्ये समोर तर तुम्हाला सांगणारच आहोत, पण तुम्हाला जर माहित असेल तर वेल अँड गुड, तुम्ही पटकन कमेंट करू शकता. आता बघू आपण आपल्या सायन्स 1 चे किती चॅप्टर आणि कोणते चॅप्टर आहे. सायन्स 1 मध्ये टोटल जे आहे तुम्हाला 10 चॅप्टर राहणार आहे. आता त्याचा इंडेक्स कशा प्रकारे राहील तर हा आहे आपला इंडेक्स. हे आहे आपले 10 चॅप्टर. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगून देतो का आपला हा जो सायन्स 1 आहे हा टोटल 2 भागामध्ये डिवाइड झाला आहे. एक आहे त्याच्यातला फिजिक्स हा भाग, फिजिक्स, आणि दुसरा भाग तो आहे म्हणजे केमिस्ट्री. फिजिक्स आणि केमिस्ट्री. ओके, हे दोन भाग तुमचे सायन्सचे राहणार आहे, सायन्स 1 चे. आणि जो तुमचा सायन्स 2 आहे तो अजून तुमचा 2 पार्ट मध्ये डिवाइड झाला आहे. पहिला पार्ट म्हणजे बायोलॉजी आणि दुसरा पार्ट म्हणजे राहणार आहे तो आहे एन्व्हायरमेंट. ओके, सो बघा आता याच्यातले कोणते चॅप्टर किती मार्क्स साठी तुम्हाला तुमच्या 10वी मध्ये येणार आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला टोटल 10 चॅप्टर जे राहणार आहे सायन्स 1 मधले 40 मार्क्स साठी तुम्हाला दिसणार आहे. पहिला चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन, दुसरा चॅप्टर आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, तिसरा आहे केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन, चौथा चॅप्टर आहे इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, पाचवा चॅप्टर आहे हीट, सहावा चॅप्टर एकदम बोनस तुमच्यासाठी आहे, एकदम इझी, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, सातवा जो चॅप्टर आहे तो आहे लेन्सेस, आठवा आहे मेटलर्जी, नववा चॅप्टर राहणार आहे कार्बन कंपाऊंड, आणि शेवटचा चॅप्टर आहे 10वा तो म्हणजे स्पेस मिशन. आता याच्यातले कोणते चॅप्टर किती मार्क्स साठी तुम्हाला बोर्ड मध्ये विचारते ते आपण बघू. पहा मग, आता सगळ्यात पहिले जो आहे ग्रॅव्हिटेशन जो आहे तो आपल्याला 5 मार्क्ससाठी 5 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. एक काम करतो, मी पहिले तुम्हाला 5 मार्क वाले सगळे सांगून देतो. तुम्हाला 5, 6 किंवा 7 मार्क्ससाठी चॅप्टर विचारतात. 5 मार्क वाले कोणते कोणते चॅप्टर आहे? सो पहिला चॅप्टर, त्यानंतर 5th वाला जो चॅप्टर आहे हीट, हा सुद्धा तुम्हाला 5 मार्क्ससाठी विचारतात. त्याच्यानंतर जो शेवटचा चॅप्टर आहे आपला स्पेस मिशन, तो सुद्धा आपल्याला 5 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. त्यानंतर मोठे जे चॅप्टर आहे ते मोठे चॅप्टर कोणते कोणते आहे? जसा आपला सगळ्यात इम्पॉर्टंट असा एक चॅप्टर आहे इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, तो येतो आपल्याला 7 मार्क्ससाठी. त्याच्यानंतर आहे आपला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, जो बोनस मी सांगितलं होतो, छोटासा चॅप्टर आहे आणि एकदम मोठा तुम्हाला मार्क देणार आहे. लहान तोंडी मोठा घास म्हटल्यासारखा, छोटा चॅप्टर मोठा मार्क. त्याच्यानंतर जर आपण पाहू 9th वाला कार्बन कंपाऊंड, मोठा चॅप्टर आहे एकदम, आणि हा राहणार आहे तुम्हाला 7 मार्क्ससाठी. आणि आता बघू आपण कोणते कोणते जे आहे ते 6 मार्क्ससाठी. तर उरलेले सगळे जे आहे ते 6 मार्क्ससाठी तुम्हाला विचारतात. हा सुद्धा 6 मार्क. दुसरा पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट 6 मार्क, केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन 6 मार्क, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट झाला आपला. त्यानंतर लेन्सेस जो आहे तो सुद्धा येतो आपल्याला 6 मार्क्ससाठी. त्यानंतर मेटलर्जी आहे तो सुद्धा आहे आपल्यासाठी 6 मार्क्ससाठी. बघा मग, आता याच्यात जर आपण क्लासिफिकेशन केलो की कोणता जो आहे कोणता टॉपिक, 1 मिनिट मी कलर घेऊन घेतो. ओके, हा वाला कलर घेतो. फिजिक्स कोणता आणि केमिस्ट्री कोणता याच्यातला, तर पहिला जो चॅप्टर आहे इथं मी पी लिहून घेतो, हा आहे आपला फिजिक्स. ओके, क्लिअर दिसत आहे तुम्हाला? हा आहे आपला फिजिक्स. त्याच्यानंतर हा जो सेकंड फिजिक्स वाला मी बघून घेतो पहिले, हा सुद्धा आहे फिजिक्स, हा सुद्धा आहे आपला फिजिक्स, हा सुद्धा आहे आपला फिजिक्स, आणि हा सुद्धा आहे आपला फिजिक्स, आणि हा सुद्धा येतो आपल्या फिजिक्स मध्येच. आता मग केमिस्ट्री कोणते? तर हा जो आहे हा येतो आपल्या केमिस्ट्रीमध्ये, हा पण येतो आपल्या केमिस्ट्रीमध्ये. हा फिजिक्स आणि
हा केमिस्ट्रीच येते आणि हा सुद्धा केमिस्ट्री. बघा मग आता 1 2 3 4 जे चॅप्टर आहे ते आपले केमिस्ट्रीचे चॅप्टर आहे. आता केमिस्ट्रीचे चॅप्टर जे आहे ते किती मार्कला विचारतात, तर हा झाला 6 + 6 किती झाले 12. त्याच्यानंतर 6 + 7 13, 13 + 12 12 + 12 24 आणि +1 म्हणजे 25. म्हणजे फक्त तुम्ही केमिस्ट्रीचा जरी अभ्यास केले तरी तुम्हाला किती मार्क मिळणार आहे 25. फक्त 4 चॅप्टरवर तुम्हाला 25 मार्क मिळणार आहे. पण अशी गलती आपल्याला करायची नाही आहे. सायन्स जो आहे तुमचा एकदम इझी राहणार आहे. मी याच्या आधी पेपर पॅटर्नचा बी व्हिडिओ बनवला होता तुमच्यासाठी. तुमचा जो सायन्स आहे 70% वन लाइनर क्वेश्चन, वन वर्ड क्वेश्चनवरच तुमचा पूर्णच्या पूर्ण पेपर खेळते. त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही. एकदम मोठे क्वेश्चन काही येत नाही तुम्हाला. आणि उरलेले जे चॅप्टर आहे पहिला, चौथा, पाचवा, सहावा, सातवा आणि 10वा हे आहे आपले फिजिक्सचे चॅप्टर. कशाचे आहे आपले फिजिक्सचे चॅप्टर. टोटल 1 2 3 4 हे केमिस्ट्रीचे आणि 6 चॅप्टर जे राहणार आहे फिजिक्सचे. याची जर आपण टोटल केलं तर हे येणार आहे आपले 60 मार्क. आता परत जर तुम्ही विचाराल की सर आमचा पेपर तर असतो 40 मार्कचा, मग तुम्ही 60 मार्क कसे सांगितले, तर माझ्या बाळांनो माझ्या पिल्ल्यांनो 60 मार्क जे असतात ते ऑर सोबतचे असतात. फक्त तुमचा पेपर जेवढे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करता तेवढेच नसते, पूर्ण ऑर असते. जसं आता पेपर पॅटर्न मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की 8 आउट ऑफ 5 सॉल्व्ह करायचे आहे. हे जे मार्क जे आहे ते पूर्ण 8 क्वेश्चनचे बी पकडले आहे. त्याच्यामुळे अशी गलती कधीच नाही करायची आहे का फक्त 3-4 चॅप्टर करतो आणि मी पेपरला जातो. आता तुम्हाला पूर्णच्या पूर्णच अभ्यास करायचा आहे. आणि आपण जे या चॅनलवर आपल्या पूर्णच्या पूर्ण डिटेलमध्ये सगळीच्या सगळी चॅप्टरची याची स्टडी करणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरून खूप सारा अशी मदत मिळणार आहे. हे जे चॅप्टर आहे याच्यातून तुम्हाला 40 आउट ऑफ 40 मार्क सायन्स 1 मध्ये घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत सायन्स 2 मध्ये जो आहे आपल्याला कशा प्रकारचे चॅप्टर असते आणि किती मार्क कोणत्या चॅप्टरला असते. सो आता आपण बघणार आहोत सायन्स 2 चा जो आहे आपला कोणता टेक्स्टबुक जो आहे तुम्हाला या वर्षी तुमच्या बोर्ड मध्ये येणार आहे. सो बघा आता अशा प्रकारचा तुमचा काही टेक्स्टबुक तुम्हाला दिसणार आहे. हा असा ओके सायन्स अँड टेक्नॉलॉजी. याला थोडंसं मी असं करतो सायन्स अँड टेक्नॉलॉजी क्लास 10 पार्ट 2. आपला आता हा जो आपला पार्ट 2 आहे हा 2 पार्ट मध्ये डिवाइड झाला आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी आपला 2 पार्ट मध्ये सायन्स 2 डिवाइड झाला आहे. एक आहे आपला बायोलॉजी आणि दुसरा आहे आपला एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट जो आहे तो एकदम इझी एकदम बढिया राहणार आहे. बायोलॉजी तुम्हाला थोडासा कठीण वाटू शकते पण तो पण तुमचा इझी मध्येच येते. त्याच्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये पण 40 आउट ऑफ 40 मार्क घेण्यापासून कोणीच रोखू शकत नाही जर तुम्ही आतापासून रेग्युलर फक्त 1 ते 1.5 तास अभ्यास केले तरी. तुम्हाला मी 10 तास अभ्यास करा म्हणून आतापासून सांगत नाही. फक्त तुम्ही 1 ते 1.5 तास चांगल्या प्रमाणे कन्सिस्टंटली विदाउट एनी डिस्टर्बन्स विदाउट एनी काही पण तुमच्या मनामध्ये डाऊट न राहता पूर्णपणे तुम्ही फोकस वेने जर स्टडी केले आतापासून तर तुम्ही नक्कीच 40 आउट ऑफ 40 मार्क घेऊ शकता. सो अशा प्रकारचा तुमचा काही फर्स्ट पेज राहणार आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 चा. बघा आता किती छान असा आपला कलरफुल दिसत आहे. त्यानंतर जर आपण पाहिलो याच्यामध्ये आपला इंडेक्स कशा प्रकारचा असतो बघा. मग आता हा आहे आपला इंडेक्स मित्रांनो. टोटल याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मिळणार आहे 10 चॅप्टर्स. किती चॅप्टर्स 10 चॅप्टर्स. आता 10 चॅप्टरचे मार्क कसे डिस्ट्रीब्यूट झाले आहेत ते पाहू आपण. सगळ्यात पहिले याच्यामध्ये सुद्धा 5 6 7च मार्कचे आहेत क्वेश्चन. बघा मग आता चॅप्टर्स. तर मग आता 5 मार्क वाले कोणते चॅप्टर आहेत. हा पहिला जो चॅप्टर आहे तो असतो आपला 5 मार्क साठी. शेवटचा जो चॅप्टर असतो हा सुद्धा असतो आपल्याला 5 मार्क साठी. त्याच्यानंतर जर आपण विचार केलो मोठे चॅप्टर तर तिसरा चॅप्टर हा वाला हा असतो आपल्याला 7 मार्क साठी आणि चौथा चॅप्टर हा सुद्धा असतो आपल्याला 7 मार्क साठी. आणि उरलेले जेवढे पण चॅप्टर आहे आपले जसा सेकंड वाला हा असतो आपल्याला 6 मार्क साठी. त्यानंतर फिफ्थ वाला पण 6, सिक्स्थ वाला पण 6, सगळे 6 मार्क साठी. सगळेच्या सगळे 6 मार्क साठी. याला मी 5 मार्क थोडंसं इकडे लिहून घेतो शेवटचा चॅप्टर. ओके जर चॅप्टरला आपण रीड केलं तर पहिला चॅप्टर आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन. हा किती मार्क साठी येणार आहे आपल्याला 5 मार्क साठी. लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 हा आहे आपल्याला 6 मार्क साठी. लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 हा आहे आपल्याला 7 मार्क साठी. एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट हा सुद्धा आपल्याला 7 मार्क साठी. टुवर्ड्स ग्रीन एनर्जी हा आहे आपल्याला 6 मार्क साठी. एनिमल क्लासिफिकेशन थोडंसं तुम्हाला मोठा असा चॅप्टर दिला आहे
पण तो आहे तुम्हाला 6 मार्क्ससाठी. इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजी, इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजी आहे हा, बायोलॉजी नाही, मायक्रोबायोलॉजी, सॉरी, इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी बरोबर आहे, 6 मार्क्ससाठी. सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी हा सुद्धा आहे आपल्याला 6 मार्क्ससाठी. त्यानंतर सोशल हेल्थ हा आहे आपला 6 मार्क्ससाठी. डिझास्टर मॅनेजमेंट हा आहे आपला 5 मार्क्ससाठी. आता याच्यातले जर आपण बोनस चॅप्टर बघितलो मित्रांनो, तर हा 10th वाला, हा 9th वाला, हे जे 2 चॅप्टर आहे म्हणजे किती मार्क होत आहे, 6 + 5, 11 मार्क जे आहे ते तुमच्यासाठी बोनस मार्क आहे. कोणीही थोडासा तुमच्याकडे लॉजिक असेल तर तुम्ही हे 11 मार्क इझिली घेऊ शकता. तुम्हाला याचा जास्त काही स्टडी पण करायची नाही, एकदम नॉर्मल जनरल क्वेश्चन या चॅप्टरवरून तुम्हाला विचारते. आता याच्यामध्ये जर आपण डिस्ट्रीब्यूट केलो की कोणते चॅप्टर जे आहे ते बायोलॉजीचे आहे आणि कोणते चॅप्टर जे आहे ते एन्व्हायरमेंटचे आहे. सो फर्स्ट वाला जो चॅप्टर आहे तो बायोलॉजी, बायोलॉजीच्या समोर मी बी लिहितो, हा सुद्धा बायोलॉजी, हा सुद्धा बायोलॉजी, त्यानंतर हा सुद्धा बायोलॉजी, हा बायोलॉजी, हा बायोलॉजी. आणि एन्व्हायरमेंटचे चॅप्टर म्हटलो आपण तर हा एन्व्हायरमेंट, एन्व्हायरमेंट, त्यानंतर हा सुद्धा आपला एन्व्हायरमेंट आणि हा सुद्धा आपला एन्व्हायरमेंट. म्हणजे टोटल जे आहे आपले 4 चॅप्टर्स एन्व्हायरमेंटचे राहतील आणि 6 चॅप्टर आपले बायोचे राहतील. ओके, अशा प्रकारचा आपला हा मार्क्सचा डिस्ट्रीब्युशन राहणार आहे. याचा सुद्धा तुम्ही टोटल केले तर हा येईल तुम्हाला 60 मार्क. बाळांनो, हा जो 60 मार्क असतो पिल्ल्यांनो, हा ऑर सोबतचे मार्क असतात. त्याच्यामुळे सगळेच्या सगळे तुम्हाला चॅप्टर ऑर सोबत मी तुम्हाला मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन सांगितलं. बोर्डमध्ये मागील 10 ते 12 पेपरमध्ये अशाच प्रकारचा पेपर मध्ये तुमचे मार्क या चॅप्टरवरून एवढ्याच मार्कचे आले आहेत. त्याच्यामुळे यावर्षी पण तुम्हाला अशाच काही पेपरमध्ये दिसणार आहे. कोणता चॅप्टरला असा 15 मार्काचा आणि कोणता 2 मार्कचा असा कधीच होत नाही. सगळ्या चॅप्टरला जवळजवळ सारखेच डिस्ट्रीब्यूट मार्क केलेले आहेत. अशा प्रकारचा आपला सायन्स 1 आणि सायन्स 2 चा मार्कचा डिस्ट्रीब्युशन आहे. हा व्हिडिओ कसा वाटला याच्याबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही आत्ताच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या फ्रेंडपर्यंत शेअर करा. सायन्स 1 सायन्स 2 मध्ये आपल्याला एक टार्गेट ठेवायचा आहे आणि तो टार्गेट आहे म्हणजे 40 आउट ऑफ 40 इन सायन्स 1 आणि 40 आउट ऑफ 40 इन सायन्स 2. म्हणजे टोटल आपले जे आहे 80 आउट ऑफ 80 आणि 20 म्हणजे तुमचे 100 आउट ऑफ 100 मार्क जे आहे तुम्हाला मिळवायचे आहे. स्कोरिंग सब्जेक्ट आहे सायन्स आणि मॅथ, त्याच्यामुळे तुमचे पर्सेंट जे आहे ते चांगल्यात चांगले 95+ तुम्हाला मिळवायचं टार्गेट आतापासून तुम्हाला बनवायचं आहे. आतापासून तुम्ही रेग्युलर कन्सिस्टंटली फोकस वेनी चांगले 1.5 ते 2 तास 1-2 तास फक्त स्टडी केले तरी पण तुम्ही आरामात 95% घेऊ शकता. फक्त तुम्हाला कन्सिस्टंट राहायचं आहे. कन्सिस्टन्सी इज द की टू सक्सेस, की टू गेट गुड मार्क इन युअर 10th बोर्ड एक्झाम. सो तुम्हाला चांगल्या प्रकारे आता स्टडी करायची. आपल्या चॅनलची खूप तुम्हाला मदत भेटणार आहे वर्षभर. पूर्ण तुम्हाला काही डाऊट राहिला तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मी तुमचा डाऊट पूर्णपणे क्लिअर करून टाकीन. तोपर्यंत या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा. सबका साथ सबका विकास होऊ द्या. तोपर्यंत थँक्यू सो मच.